नमस्कार. आज आपण व्ही लुकअप शिकणार आहोत. आता व्ही लुकअप म्हणजे काय, तर टेबलच्या लेफ्टमोस्ट कॉलमच्या सेलमधील व्हॅल्यूसाठी त्याच रोमधील त्या सेलमधील पुढील कॉलममधील माहिती शोधून ॲक्टिव्ह सेलमध्ये डिस्प्ले करण्यासाठी या कमांडचा उपयोग होतो. परंतु त्यासाठी टेबल असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज असणे गरजेचे असते. आता इथं आपल्याकडे एक व्ही लुकअपचं बेसिक व्ही लुकअप कसं वापरायचं, इथे एक मी टेबल तयार केलेलं आहे आणि या टेबलमधनं आपल्याला व्ही लुकअप शोधायचं आहे. व्ही लुकअपची कुठलीही व्हॅल्यू शोधताना ही आपण डावीकडनं शोधतो आहे. आता इथे एक प्रोडक्ट कोड आहे आणि प्रोडक्ट आय डी आहे. इथं P03 याचं प्रोडक्ट काय आहे ते इथनं मला शोधून काढायचं आहे. मी ते शोधून कसं काढणार, तर याला फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे व्ही लुकअप इक्वल टू व्ही लुकअप. दिसते लुकअप व्हॅल्यू मला काय शोधायचं आहे, तर मला प्रोडक्ट आय डी शोधायचं आहे. मी इथनं प्रोडक्ट आय डी सिलेक्ट केला, मी कॉमा केला, त्याच्यानंतर इथं मी टेबलची रेंज सिलेक्ट केली. त्या टेबलला इथं मी एक नाव दिलेलं आहे डेटा म्हणून, कॉमा. कुठल्या कॉलममध्ये बघायचं आहे, तो प्रोडक्ट कुठं आहे, 2 नंबर कॉलममध्ये आहे. काय म्हणलं आपण त्याला, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच म्हणजे काय म्हणलं आपण, 0 म्हणणार किंवा आपण त्याला फॉल्स म्हणतो आणि एंटर की प्रेस करा. इथनं आपल्याला हे केले. आता ह्या ज्या डेटाला जे मी नाव दिलेलं आहे ते मी इथं नाव त्याला आपलं नाव दिलेलं आहे असं इथं डेटा म्हणून इथं मी टाईप केलं होतं डेटा. याचा अर्थ काय होतो की मला प्रत्येक वेळेला टेबल सिलेक्ट करण्याची गरज भासणार नाही. आता इथं आपण जाऊया. प्रोडक्ट कुठलं आहे, माऊस. माऊसची किती क्वांटिटी सोल्ड केलेली आहे ते इथनं मला शोधून काढायची आहे आपल्याला. आता इथं काय म्हणलं आपण, पुन्हा एकदा व्ही लुकअप. काय शोधायचं आहे मला, माऊस. आता माऊस मला कुठनं शोधायचं आहे, तर हा जो माझा प्रोडक्ट आहे हा एवढाच टेबल मी इथनं सिलेक्ट करणार. ह्याला मी कॉमा म्हटलं. कुठल्या कॉलममध्ये क्वांटिटी आहे, तर कॉलम 1 2 3 नंबर आपण कॉलम सिलेक्ट करायचा, आकडा टाईप करायचा, इथं 0 लिहा, एंटर करा. ही इथनं व्हॅल्यू दिली आपल्याला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी मला प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट, रिजन, क्वांटिटी सोल्ड हे मला काढायचं आहे. याचा जो प्रोडक्ट आय डी आहे हा किती आहे, P09 आहे. P09 इथं काय आहे, कीबोर्ड आहे, ईस्ट आहे आणि इथनं काय आहे, क्वांटिटी सोल्ड आहे. आता मला प्रोडक्ट काय काढायचं आहे, जर माझ्याकडे प्रोडक्ट कोड P9 असेल तर प्रोडक्टमध्ये माझं उत्तर काय यायला पाहिजे, कीबोर्ड यायला पाहिजे. रिजनमध्ये माझं उत्तर काय यायला पाहिजे, ईस्ट यायला पाहिजे. आणि क्वांटिटी सोल्डमध्ये किती यायला पाहिजे, इथनं मला 55 यायला पाहिजे. तर आता आपण ही कमांड वापरूया, इक्वल टू व्ही लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय शोधा, प्रोडक्ट व्हॅल्यू. कुठनं शोधा, या संपूर्ण ह्याच्यात त्याला आपण नाव दिलं होतं डेटा, कॉमा. कुठल्या कॉलममध्ये प्रोडक्ट आहे, 2 नंबर कॉलममध्ये. काय करायचं आहे मला, एक्झॅक्ट मॅच करता आपण 0चा वापर करतो. आलं इथनं कीबोर्ड. तसंच सेम रिजनचं काढायचं आहे. व्ही लुकअप, प्रोडक्ट कोड, कॉमा, पुन्हा आपण सगळं सिलेक्ट केलं, डेटा, कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर, रिजन, 3 कॉलममध्ये एक्झॅक्ट मॅच करता 0. आलं. सेम ॲज क्वांटिटी सोल्ड काढायचं आहे. व्ही लुकअप, माहिती सर्च करा, टेबल सिलेक्ट केलं, कुठल्या कॉलममध्ये, 4थ्या कॉलममध्ये एक्झॅक्ट मॅच करता आपण 0चा वापर केला. दिसतंय. अशा पद्धतीने आपल्याला बेसिक व्ही लुकअप कसं काढायचे हे आपण शिकलेलं आहे. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला आपण लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी, पुणे 3. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029 आणि माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. थँक्यू व्हेरी मच.